हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना, आर्चीस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत. गणपती विसर्जन कसं करायचं कशी विधी ते साध्या पद्धतीत मी केलेली आहे. तो व्हिडिओ मी सेंड केला आहे हा. तर सर्वप्रथम गणपतीला मोदक आणि नैवेद्याचं ताट त्यांना नैवेद्य दाखवलं. त्यानंतर त्यांची आता आरती पूर्ण केली. गणपतींना हळदी कुंकू अक्षदा गुलाल वाहिलं. त्यानंतर रिद्धी परत घरातला गणपती तो पण मी तिथं स्थापन केलेलं होतं. त्यांना कळसला. त्यानंतर हातावर हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आणि संकल्प जो केलेला होता आपण तो सोडायचा आहे. म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा मोठ्या थाटामाटात 27 ऑगस्ट 2025 रोजी बुधवारी मी तुमची स्थापना केली होती आणि आज म्हणजे ज्या दिवशी विसर्जन तुमचे करणार आहे, जसे की 1.5 दिवसाला 5 दिवसाला 7 दिवसाला किंवा अनंत चतुर्दशीला ह्या दिवशी तारीख आणि वार बोलायचा आहे. विधिवत तुमचे विसर्जन करत आहे. तुम्ही सोन्याच्या पावली आमच्या घरात आले आहात. तुमच्या येण्याने माझ्या ह्या घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराट आली आहे. ती अशीच कायम राहू द्या. तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर कायम असू द्या व तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभू द्या असे म्हणायचे आणि हातातले फूल आणि खाली ताटात सोडायचे आहे. त्यानंतर गणपतीला हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कळस हलवायचा आहे आणि रिद्धी सिद्धी आणि परत गणपती बाप्पा त्यांना सगळ्यांना हलवून घ्यायचं आहे. दिवा थोडासा हलवायचा आहे म्हणजे त्यांचं विसर्जन करायचं आहे आपल्याला. आणि गणपतीला मी लाडू आणि मोदकची शिदोरी दिली आहे. जशी लेक माहेराहून सासरी जाते तसं आई तिला सगळं घेऊन देत असते, शिदोरी वगैरे खाणं वगैरे. तसं गणपती बाप्पाला पण आपल्याला द्यायचं आहे त्यांच्यासोबत एक पोटरी बांधून. त्यानंतर फळं जर चांगले असेल तर तुम्ही ते घरात खाऊ शकता किंवा ते खराब झाले असेल तर तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता. फुलं आणि तांदूळ जे आहे तर ते पक्ष्यांना खायला द्यायचं आहे. आणि ही रिद्धी सिद्धीची जी सुपारी आहे ती तुम्ही घरामध्ये ड्रॉवरमध्ये ठेवू शकता किंवा देवारातही ठेवू शकता. पानं वगैरे हे सगळे उचलून घ्यायचं आहे. गणपतीच्या गळ्यामध्ये हार परत टाकलेला आहे मी. त्यानंतर कळसमधलं पाणी जे आहे ते पूर्ण घरामध्ये पाण्याने शिपडून घ्यायचं आहे पूर्ण घरात आपल्या. तांदूळ हे जे आहे तर हे पक्ष्यांना खायला द्यायचं आहे. त्यानंतर हे जे दिवे आहेत तर हे उचलायचे नाही, विजेपर्यंत तिथंच राहू द्यायचं आहे. मकर पण हा आपल्याला काढायचा नाही आहे. ज्या दिवशी गणपती आपण विसर्जन करतो बरेच जण त्या दिवशीच पूर्ण डेकोरेशन काढून ठेवतात, पण तसं करायचं नाही. कारण घर आपलं अगोदरच सुनं झालेलं असतं. तर एक दिवस ठेवायचं, दुसऱ्या दिवशी मग तुम्ही ते मकर काढून घेऊ शकता. आणि गणपती बाप्पाला उचलून पूर्ण आपल्या घरामध्ये घरातल्या देवाऱ्याला सगळ्यांना भेट द्यायची आहे. आणि जे रिद्धी सिद्धी मी घरात ठेवली होती गणपती बाप्पापाशी त्यांच्या स्वरूपात हळदी कुंकाचं स्वस्तिक रिद्धी सिद्धीच्या रूपात काढून घ्यायचं आहे. भिंतीवरती आपल्या घरामध्ये एक हळदीचा आणि एक कुंकाचा काढायचा आहे ते स्वस्तिक. कारण रिद्धी सिद्धी जर आपल्या घरात कायमची असली तर गणपती बाप्पा बरोबर येणार. कारण रिद्धी सिद्धी त्यांच्या बायका असतात 2. गणपती बाप्पांना देवांना भेट द्यायची आहे. नमस्कार करायचा आहे. आपल्या पूर्ण घरामध्ये त्यांना फिरून घ्यायचं आहे. असं छानपैकी पूर्ण घर दाखवायचं. त्यानंतर चौकटीमध्ये न ठेवता घराच्या आत कळस मांडायचा, तांदळाची रास मांडायची आणि त्यांना ते हे करून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत त्यांचं गजर करत त्यांना वाटा लावायचं आहे. अशा पद्धतीत विसर्जन करायचं आहे.